राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आपल्या सोबत आहेत। कागदामध्ये केलेली फेरफार या सगळ्या संबंधित कोर्टाने आता शिक्षा सुनावलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि या पद्धतीने शिक्षा सुनावलेली आहे। काय या संपूर्ण प्रकरणातली माहिती आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली का? 1995 चं ते प्रकरण आहे। तत्कालीन आमदार तुकारामजी दिधोळे यांनी ती तक्रार केली होती। 95 नंतर तो खटला चालत आला, आज त्याचा निकाल आलाय। दुर्दैवाने आज तुकाराम दिधोळे यांचा देखील स्वर्गवास झालेला आहे। 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा आर्थिक दंड अशा प्रकारची शिक्षा राष्ट्रवादीचे आमचे नेते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना खालच्या कोर्टाने नाशिक इथे सुनावली आहे। मला विश्वास आहे न्यायदेवतेवर, लवकरच माणिकराव कोकाटे साहेब हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजच किंबहुना या वर्डिक्टच्या अगेन्स्ट दाद मागणार आहेत आणि त्याला स्थगिती मिळेल अशा प्रकारचा देखील आम्हाला विश्वास आहे। 1995चं प्रकरण आज त्याचा निकाल लागला। शेवटी न्यायदेवतेने दिलेला निकाल हा मान्य करायचा असतो आणि ह्या निकालाच्या विरुद्ध स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील आपली सविस्तर भूमिका मांडतील। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजच या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागतील आणि त्यांना स्थगिती मिळेल हा विश्वास देखील आम्हाला आहे। जी ही तक्रार ज्यांनी खरं तर दिली होती ते देखील स्थानिक तेव्हा मंत्री होते आणि त्यांनी ह्या संदर्भातली तक्रार दिलेली होती। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांनीही आपलं उत्पन्न कमी दाखवून घराचा लाभ घेतला होता। त्या संपूर्ण हे प्रकरण आहे। ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पक्षाकडे त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे? नाही, त्यांच्याशी फोनवरनंच बोलणं झालं, कारण ते तिथे नाशिकच्या कोर्टात होते। त्यांनी सांगितलं की हा निकाल अनपेक्षित अकलनीय आहे, पण शेवटी न्यायदेवतेने जो निकाल दिला आहे हा मान्य करावा लागतो आणि त्यांना विश्वास आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये या निकालाच्या विरुद्ध त्यांनी अपील केल्यानंतर या निकालाच्या विरुद्ध त्यांना स्थगिती मिळेल हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। पण आता नाशिकच्या जिल्हा कोर्टाने हा जो निकाल दिलेला आहे याच्यामुळे त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते असं सुद्धा म्हटलं जातं। नाही, आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे। या निकालाच्या विरुद्ध नक्कीच मुंबई उच्च न्यायालयामधनं त्यांना स्थगिती मिळेल आणि कुठल्याही प्रकारे त्यांची आमदारकी धोक्यात येणार नाही हा विश्वास देखील पक्ष म्हणून आम्हाला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीमधला एक ना एक मंत्री वादग्रस्त चर्चेमध्ये अडकत आहे। याच्यापूर्वी आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांचं कृषी मंत्री पद जे होतं ते सुद्धा वादग्रस्त चर्चेमध्ये आलं होतं आणि आता कोकाटे यांचं देखील आहे। राष्ट्रवादीच्या नेते वारंवार अशा पद्धतीने वादाच्या भोवऱ्यामध्ये कसे अडकतात? नाही, शेवटी असं आहे की हे तर खूप जुनं प्रकरण आहे। 1995चं ही कंप्लेंट आहे आणि त्याचा निकाल आज जवळजवळ 30 वर्षानंतर आलेला आहे। त्यामुळे मला वाटत नाही की म्हणजे कायम माणिकराव कोकाटे हे काही वादात वगैरे राहिलेले। जुनं प्रकरण, शेवटी न्याय प्रक्रिया चालू असते। आज 30 वर्षानंतर निकाल आला, त्याच्या विरुद्ध ते अपील करतील आणि माननीय धनंजय मुंडे यांची तर सातत्याने मीडिया ट्रायल चालू आहे। अशा प्रकारचं गेले जवळजवळ 60 दिवस चालू आहे। राष्ट्रवादीने धनंजय मुंडे साहेबांच्या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुख ही जी यांची क्रूर हत्या झाली याच्यामध्ये दोषी असलेलं कोणाला देखील सोडण्यात येणार नाही। 3 स्तरीय चौकशी चालू आहे। चौकशीचा निष्कर्ष यायचा आहे, पण रोज उठून अनेक आरोप केले जातात। त्या आरोपांचं स्पष्टीकरण देखील धनंजय मुंडेंकडनं लगेच केलं जातं, पण मीडिया ट्रायल ही सातत्याने त्यांची चालू आहे। त्याची उत्तरं देखील ते देखील देतात आणि पक्ष म्हणून आम्ही देखील खंबीरपणे त्यांच्या मागे उभे आहोत। धनंजय मुंडे यांच्या मागे जसं पक्ष खंबीरपणे उभा आहे तसंच माणिकराव कोकाटे यांना देखील आता तुम्ही पाठीशी टाकणार आहात? नाही, शेवटी आज त्यांनी स्वतः सांगितलं की या निकालाच्या विरुद्ध मी आजच मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करणार आहे आणि त्यांना विश्वास आहे की या निर्णयाच्या विरुद्ध उच्च न्यायालय स्थगिती देईल। हा काय अंतिम निर्णय नाही ना, म्हणजे हा काय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय नाही। कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की खालच्या कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि न्यायालयीन प्रक्रियेवर आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। नक्कीच आपण पाहतो आहोत की माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने खरं तर शिक्षा सुनावलेली आहे, मात्र आता उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पक्ष म्हणून सगळ्यात जे नेते मंडळी आहेत ते देखील त्यांच्या पाठीशी उभे असणार आहेत। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।